मायबहिणींनो, भावांनो, अत्यंत महत्त्वाचा असा आजचा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं निफाड तालुक्यात पहिल्यांदाच हे असं काही घडतं आहे की कोरोनाची खूप मोठी लाट येऊन गेल्यानंतर ज्या दुर्लक्षित आहेत, नेहमीच इथल्या व्यवस्थेने तिला दुय्यम स्थान दिलेलं आहे, परिघा बाहेर आहे, उपेक्षित आहे, वंचित आहे, त्या बाईचा विचार इथल्या व्यवस्थेने कधीच केलेला आहे. तर अशा वेगळ्या पद्धतीनं आज कोरोना एकल महिलांसाठी विधवा हा शब्द वापरणं मला वाटतं ते जखमेवरची खपली काढण्यासारखं आहे, म्हणून त्याला खूप संयुक्तिक आणि समर्पक असा शब्द आदरणीय रघुकुलकर्णी सरांनी वापरला आहे, तो म्हणजे एकल महिला. तर ह्या एकल महिलांसाठी शासनाने काय योजना राबवल्या आहेत, काय योजना आहेत, काय व्यवस्था केलेली आहे, कारण तीही या भारताची नागरिक आहे. पहिला प्रथम ती व्यक्ती आहे, ती माणूस आहे, परंतु इथे यंत्रणेने तिचा माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून कधी विचार केलेला नाही. तर तिच्यासाठी लढणारं म्हणून कोणी तयार झालेलं नाही. मला ही खूप मोठी बाब वाटते की एक पुरुष पुढे येऊन कोरोनात विधवा झालेल्या एकल महिलांचा विचार करतो, शासनाशी झुंज देतो, संघर्ष करतो, आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादांपर्यंत पोहोचतो आणि वेगवेगळ्या योजना खेचून आणतो. कुठलीही शासकीय योजना निर्माण करणं, खेचून आणणं साधी गोष्ट नाहीये. तयार करणं, तयार करायला भाग पाडणं, प्रवृत्त करणं ही साधी बाब नाहीये. विविध पातळ्यांवर अनेक कार्यकर्ते वर्षोनवर्ष झुंज देतात, तरी ते पूर्णत्वास येत नाही, ती निर्मिती होत नाही. नरेंद्र दाभोळकरांचं उदाहरण आपल्या समोर आहे. अनिस ते जे संस्थापक होते भारतीय स्तरावर, राष्ट्र स्तरावर, शेवटच्या श्वासापर्यंत अनिसचा कायदा यावा म्हणून ते जंगजंगा पछाडले त्यांनी, ते गेले, त्यांची हत्या झाली आणि तो कायदा आला. ते हयात असताना आला असता तर काय? हा मोठा प्रश्न आपल्या पुढे पडतो, विचार करायला पाहिजे आपण. आज माझी माय बहीण तिच्या नवऱ्यानंतर विधवा झालेली आहे, अनेक संकटांचा डोंगर हिमालय तिच्या पुढ्यात आहे आणि तिने जर कच खाऊन आत्महत्या केली, जी माझ्या नाशिकच्या एका मुलीनं केली. लहानच्या मुलीचा गळा आवडला तिने, तिला फाशी दिली आणि स्वतः, आणि गेल्यानंतर रडण्यात काय अर्थ आहे? आहोत तोपर्यंत लढण्यात अर्थ आहे. तर या माय बहिणींचा विचार करणारे रघुकुलकर्णी सर आपल्यामध्ये आहेत, जनसंघर्ष सेवा समितीच्या प्रतिभा शिंदेताई, आणि मला वाटतं माणुसकीच्या शाळेचे अलाउद्दीन भाई, आपले अलाउद्दीन भाई पण तुमच्या बरोबर होते, अलाउद्दीन शेख, हे सगळे यांची समिती अजितदादांना भेटली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणत्या प्रकारची तजवीज केली एकल महिलांसाठी त्याची मांडणी केली. बरं, हे साधी सोपी गोष्ट नाही, यांना सर्वे करावा लागला, अभ्यास करावा लागला. कोणतीही गोष्ट ठोसपणे शासकीय स्तरावर जेव्हा मांडावी लागते तेव्हा त्यांना अभ्यास असावा लागतो की इतर राज्यांनी काय तजवीज केली, केरळने काय केलं आहे, दिल्लीने काय केलं आहे, महाराष्ट्र कुठे आहे. महाराष्ट्र ही पुरोगामित्वाची भूमी वाटली जाते, परंतु अशा सुधारणावादी गोष्टींमध्ये अलीकडे आपण कमी पडत चाललो आहोत. ही खंत खूप मोठी आहे, वैषम्य खूप मोठा आहे. कोण कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछाल गया. आणि अशी धडपड आणि संघर्षशील असणारे रघुकुलकर्णी त्यांनी पाठपुरावा केला आणि काही योजना अंमलात आलेल्या आहेत. गावखेड्यापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचले आहेत. म्हणून ही सगळी पायपीट आणि हा अट्टहास आहे की महिला नाही जाऊ शकत तिथपर्यंत, तर आपण महिलांपर्यंत पोहोचूया आणि त्या योजना त्यांना समजावून सांगूया. त्या धडपडीतून हा कार्यक्रम आकाराला आलेला आहे. थोडक्यात सरांचा परिचय मी करून देईल, परंतु तत्पूर्वी त्यांनी फक्त हे एकल महिलांसाठीचं काम हाती घेतलेलं नाही, तर ते काय काय करतात, इथून मागे त्यांनी काय केलेलं आहे. उभ्या महाराष्ट्राला, भारताला ते शिक्षण तज्ञ आणि केवळ बोलके सुधारक नाही बरं का, आपल्याकडे बोलके सुधारक खूप असतात, यू केलं पाहिजे, तू केलं पाहिजे, परंतु ते करते सुधारक आहेत आणि ते इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत याचा मला प्रचंड अभिमान. त्यांनी काय केले इथून मागे, तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल किंवा सकाळला मी जो कॉलम लिहित होते त्या कॉलममध्ये पण उद्धृत केलं होतं की बीडमध्ये ऊसतोड करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं गर्भाशय काढलं जातं, गर्भाशय काढायला भाग पाडलं जातं, कारण त्यांना ज्या मासिक पाळी येते, मेन्सेस येतात, त्यामुळे ऊस तोड्या म्हणून त्यांना काम करण्यास त्या सक्षम राहत नाहीत, अनेक कारणे आहेत त्याच्यामध्ये. आणि मग जे ठेकेदार असतात ते भाग पाडतात, गर्भाशय काढून टाकतात, कारण एक दिवसही खडा चालत नाही त्या गोष्टीला, त्यांनी उचल घेतलेली असते, कोणाकडून तरी ती फेडायची असते आणि म्हणून ही ऊस तोड्याचं
काम सातत्याने पायाला भिंगरी बांधून ते करत असतात. त्या गोष्टीवरही सरांनी आवाज उठवला होता. त्याच्यानंतर शाळाबाह्य मुलं, सगळ्यात आधी आणि मोठं काम करायचं जर कोणतं असेल तर शाळाबाह्य मुलांचं आहे. साखर शाळा, त्याच्यानंतर वीट भट्टीवर मजुरांची जे काही शोषण होतं, विचार करत जाऊन नावाची एक व्याख्यानमाला आम्ही मागच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये महिनाभर चालवली होती. साहित्यासाठी म्हणून महिलांचा एक मंच आहे माझा, आणि त्या महिला मंचाद्वारे जी व्याख्यानमाला चालवली गेली होती त्यात सर खूप प्रभावीपणे बोलले होते. ते पुस्तक रूपात पण आता येत आहे. तर सरांच्या बोलण्याचा जे टायटल शीर्षक होतं ते होतं की कुठून येतात ही माणसं. माझा आवाज स्पष्ट येतोय? कुठून येतात ही माणसं. हे टायटल कुठून सुचलं तर पायपिंग करणारी मजूर मागच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या गाड्या बंद आणि रात्री 8 वाजता अचानक आकाशवाणी होते, सगळं बंद, आणि इथे शेवटच्या माणसाचा मजुराचा कष्ट करायचा विचार केला जात नाही. आणि तर त्यावेळी ते लोक हातातलं काम सुटतं आणि गावाच्या ओढीने निघतात. हातातलं काम सुटतं, पैसा मिळणार नाही, पोट कसं काय भरणार. तर गावी जे काही आहे त्यावर तरी जर म्हणून ती लोक रात्रपहाट एक करून पायी चालत 1200, 2500, 3000 किलोमीटर चालत राहिले. एवढ्या मोठ्या संख्येनं परराज्यातून येणारी ही माणसं नेमकी कोण आहेत, काय होतं, इथे लोक काय काम करतात ते, याचा उहापोह त्या व्याख्यानात सरांनी मांडला होता. आणि जे काही वास्तव सरांनी मांडलं ते भयंकर आहे की उचल घेतली वीट भट्टीवर आणि गावी जायचंय, पैसे द्यायला नाहीये त्या मजुराकडे, म्हणून त्याची 13 वर्षाची पोरगी ठेवून गेली त्या मालकाने. हे किती भयावह आहे. याहून भयावह गोष्टी आहेत. आपण डोळसपणे पाहत नाही, आपण झापडा लावतो, खूप वेळा आपण आत्मकेंद्रित असतो. आपण आपल्या जवळच्या लोकांशी स्पर्धा करण्यात गुंग असतो आणि आपण सामाजिक दृष्टिकोनातून विचार करत नाही. ही मोठी खंत आहे. तर ही फक्त मी 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. यापेक्षा भयावह गोष्टी इथं आजूबाजूला घडत आहेत, पण आपण पोषात असतो आपल्या आणि आपण याचा विचार करत नाही. तर त्या दृष्टीने सरांचं काम खूप मोठं आहे. म्हणजे संवेदनशीलता हरवलेल्या काळामध्ये कोणीतरी संवेदनशीलतेने असं काम करतंय, पुढे येत आहे आणि पुढीलांना आदर्शवत ठरतंय. मला नाही वाटत सांप्रत काळात असे काही लोक आहेत की पूर्णतः सामाजिक जाण आणि भान ठेवून काम करत आहेत, पूर्णतः डेडिकेशन आणि डिवोशन आहे, समर्पण भावाने काम करतात. असे खूप दुर्मिळ लोक आहेत आणि त्यात हिरण्य कुलकर्णी हे नाव अग्रभागी आहे. हे मला अभिमानाने इथं उद्धृत करावं. शाळाबाह्य मुलं असतील, साखर शाळा असतील, वीटभट्टीवरील मजूर असतील, त्याच्यानंतर संविधान रक्षक चळवळ, आम्ही बरोबरच होतो त्या चळवळीमध्ये. आम्ही सामाजिक आणि वैचारिक चळवळीचा एक भाग आहोत, याचा मला प्रचंड अभिमान वाटत आलेला आहे की माणूस स्वतःसाठी नेहमीच जगतो, तो स्वतःच्या सुखासाठी जगतो, परंतु एक सामाजिक आणि वैचारिक भान आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर त्याला यायला पाहिजे. आपल्याकडे बायस्ड खूप आहेत लोक, म्हणजे जातीय पद्धतीने असतील, धार्मिक पद्धतीने असतील किंवा जेंडर लिंग भेद आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. तर आम्ही जी सामाजिक आणि वैचारिक चळवळीत काम करतो ना, ती माणसं डिकास्ट, डिजेंडर आणि डिरिलिजियस असतो. आम्हाला कुठला जात नसते, कुठली धर्म नसते, कुठलं रिलिजन नसतो आणि एक विशिष्ट लिंगाच्या अनुषंगाने आम्ही विचार करत नाही. तर हे होणं खूप गरजेचं आहे. परंतु आपल्याकडे घडलं काय, आपण आपली जी काही आहे ना रिलिजन, कास्ट, लिंग ह्या इतक्या पद्धतीतून आवडून धरलेल्या आहेत ना, आपण त्या मुक्त करायलाच तयार नाही आहोत आणि इथून खरी त्रासाला सुरुवात होते तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या. तर हे मूलभूत आहे, हे बेसिक आहे. त्याच्यानंतर संविधान रक्षक चळवळीत आम्ही होतो आणि कोरोना काळामध्ये ज्या महिला भगिनी एकच झाल्या, विवाह झाल्या, त्यांना शासकीय सहाय्य काय मिळेल किंवा मिळू शकतं या बाबतीत सरांनी खूप मोठा लढा दिला असं मी मगाशीच म्हणाले. सरांची फेसबुक वॉल जर आपण चालली तर आपल्या लक्षात येईल बघा, समाज माध्यमांचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो आणि तो कसा करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सरांची वॉल आहे. सरांचं समाज माध्यमातलं जे अकाउंट आहे ते बघा, हिरण्य कुलकर्णी सर्च करा आणि बघा. बापाच्या मागे आईने जन्म दिलेली पोरगी येत आणि तो कोरोनात गेला आणि 2 दिवसात ना 1.5 लाख रुपये, 2 दिवसात 1.5 लाख रुपये जमवले. हे कसलं फलित आहे? आपण सज्जपणाने जेव्हा वागतो आणि आपल्या नावाभोवती कुठल्याही निष्पक्ष असण्याचं, बरोबर, निष्पक्ष आणि समतोल आणि विवेकी असण्याचं हे प्रमाण आहे की एखादा माणूस आवाहन करतो त्या मुलीसाठी, नुकतेच जन्मलेला अर्भक आहे आणि 2 दिवसात तिच्यासाठी 1.5 लाख रुपये येतात. ते 1.5 लाख रुपये आले आणि देऊन टाकले तिच्या आईला असं नाही. तिचा विनियोग त्या मुलीच्या पालन पोषणात कसा होईल याची तजवीज केली. 10 वर्षाचं किसान विकास पत्र काढलं. 10 वर्षांनी ती रक्कम दुप्पट होईल आणि त्या पोरीच्या पुढच्या भविष्यासाठी ती वापरली जाईल.
असं दृष्टी पण आपल्याकडे नाहीये. खूप खूप कमी लोक आहेत अशी, खूप कमी लोक आहेत अशी. तर गौरीच ना सर, गौरी तिचं नाव, त्या लहानगीचं नाव गौरी, त्याची मुलगीचं. आदरणीय शेखर भाऊ आलेले आहेत, स्वागत करा. तर सरांच्या कॉलवर एक वाक्य मी महत्वाचं वाचलं. त्यांनी ज्या दिवशी पिवळा रंग होता आणि तुम्ही पिवळ्या साड्या नेसल्या होत्या, मी असं काही करत नाही, कारण मला कोणी कंट्रोल कसं करावं मी काय रंग नेसावा म्हणून. मी कोणता रंग नेसावा हे हा कंट्रोल रिमोट कोणाच्या हातात कशाला असायला पाहिजे. मला अक्कल नाहीये, मला मेंदू नाहीये आहे, तर त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. ज्या दिवशी पिवळा रंग होता त्या दिवशी तुम्ही मला वाटतं पिवळा रंग घातलेला शेतकऱ्याचा एक पोरगा त्याची पोस्ट टाकली होती, त्याचा फोटो टाकला होता. त्याच्या हातात त्याच्या आई बाबाचे फोटो आहेत, पासपोर्ट साईजचे छोटे. त्याने आई बाप गमावले आणि सर म्हणतात सगळीकडे नवरात्र तेजारत असेल पण या पोराचे डोळे भिजलेले आहे. आणि आपण जल्लोष करत होतो सेल्फी काढत पिवळ्या रंगाच्या साड्या. म्हणजे हे सामाजिक जाण आणि भान आपल्याला आली पाहिजे असं मला वाटतं. साधं काय तर स्वतःसाठी सर्वच जगतात, परंतु इतरांसाठी जगणारा हा अवलिया आहे आणि त्यांचे पाय आज लासलगावला लागलेले आहेत. ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. सर साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, शिक्षण तज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. सरांची 10 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि ही 10 पुस्तके अशी स्वांत सुखाय नाही आहेत. फुलपाखरं आणि फुलं आणि पाणं, निसर्ग, पाऊस न्यूज त्या मानगडीत कधी पडलेल्या नाही आहेत. सर त्या माणसाशी नाळ जोडतात, त्यांची नाळ त्या माणसाशी जोडली, ती शेवटच्या माणसाशी जोडलेली आहे. सरांच्या पुस्तकाची नावं वाचली तर ती लक्षात येईल आपल्या की शाळा आहे, शिक्षण नाही. ग्रंथाली सारख्या नामांकित प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले आहे. परीक्षेला पर्याय काय, आमच्या शिक्षणाचं काय, 6वा वेतन आयोग, बखर शिक्षणाचे जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स, शिक्षकांसाठी सानेगुरुजी, माझी शिक्षण परिक्रमा, दारिद्र्याची शोधयात्रा. मला वाटतं हा अहवाल शासनाने पण या दारिद्र्याची शोधयात्रा या अहवालाची दखल घेतली होती. खूप व्यापक आणि मोठं काम. मला कधी सर प्रश्न पडतो की खूप बुद्धिवैभव असणारी माणसं जातात, म्हणजे अलीकडेच गेल आंबेड गेल्या किंवा अनिता पगारे गेल्या किंवा आता आणखी एक आपली कार्यकर्ती गेली. जेव्हा हे असे सजग लोक जातात तेव्हा मला असं वाटतं की यांची जागा आगामी काळात कोणी भरून काढेल का, हे खूप चिंताजनक वाटतं. नाही काढली तर आपण किती अधोगतीला जाणार आहोत. तर हिरण्य कुलकर्णी सरांचं बुद्धिवैभव आणि त्याची विचार करण्याची क्षमता नेहमीच अवाक करत आलेली आहे, दृष्टी देत आली आहे, दिशा देत आलेली आहे. कविता संग्रह आलाय त्यांचा कॉमन मॅन नावाचा ग्रंथाली प्रकाशनाकडून. शेवटी मी एवढंच म्हणेन, कदाचित परत माझ्याकडे माईक येणार नाही कारण अधिक वेळ आपण सरांना देणार आहोत. सरांच्या या सामाजिक आणि वैचारिक चळवळीचा आम्ही एक अंश आहोत, भाग आहोत. हा शब्द मी तुम्हाला देते सर, शेवटपर्यंत या चळवळीत मी असेल, एकनिष्ठ असेल, आमचे बांधव असतील. अकेले ही चले थे मगर, अकेले ही चले थे मगर, लोक मिलते गए और कारवा बनता गया. असं काही चित्र तयार होईल ही अपेक्षा आणि आशा व्यक्त करते आणि ऋषिकेशकडे सूत्र देते. अध्यक्ष आणि आपले प्रथम नागरिक माननीय काका, ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय कमी वेळात खूप नेटकं संयोजन केलं, त्या माझे स्नेही डॉक्टर प्रतिभा जाधव, ऋषिकेश आणि सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी आणि माझ्या भगिनींना. निफाडला संध्याकाळी माझं व्याख्यान आहे. नुसतं निफाडला जाण्यापेक्षा आजूबाजूच्या ज्या आपल्या परिचित आहेत त्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी काही बोलावं म्हणून मॅडमला रात्री फोन केला परवा. त्यांच्या कॉलेजमध्ये बरीचशी कामं होती, पण तरी एक दिवसामध्ये त्या आपल्या काकांशी बोलल्या आणि काका म्हणाले की आपण गावाच्या वतीनेच हा कार्यक्रम करू. आणि त्याचा मला आणि मॅडमला फार आनंद झाला. याचं कारण असं की एखाद्या संस्थेने कार्यक्रम करणं आणि ग्रामपंचायतीनं हा कार्यक्रम करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. की गाव म्हणून एखाद्या विषयावर, जसं मराठीमध्ये म्हणतात की गाव करेल तर गाव काय करेल, तर जेव्हा गाव मनावर घेते एखादी गोष्ट तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आज ह्या ज्या भगिनी आहेत त्याच्या कार्यक्रमाला आलेल्या नाही, तर त्याच्यातून जो मेसेज जातो की गावात आज संपूर्ण गाव आमच्या पाठीशी, आता आम्ही एकट्या नाही, तर तो मेसेज मला फार महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे या हॉलमध्ये किती लोक उपस्थित आहेत किंवा किती लोक आले किती नाही याला माझ्या दृष्टीने फारसा अर्थ नाही. लासलगावच्या ग्रामपंचायतीने असा कार्यक्रम घेणार आणि या विषयावर नवरात्रामध्ये कार्यक्रम घेणार, याला सुद्धा एक मला औचित्य वाटतं. नवरात्रामध्ये मॅडम म्हटलं तसं केवळ रंगीत संगीत साड्या घालणं किंवा टिपऱ्या खेळणं याच्यापेक्षा
ज्या खऱ्या दुर्गा आहेत किंवा ज्या महिला आहेत यांना त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती आणून देणं किंवा त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा संदेश देणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून त्यासाठी मी काकांचं आणि ग्रामपंचायतीचं ज्या संवेदनशीलतेबद्दल मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. मॅडमनी सुरुवातीला या विषयाची पार्श्वभूमी खूप प्रभावीपणे विषद केली की कोरोना काळातले जे मृत्यू आहेत या मृत्यूंच्या संदर्भामध्ये जितकी संवेदनशीलता सरकार आणि समाजाने दाखवायला पाहिजे होती तितकी दाखवली गेली नाही. आणि आपल्याकडे कसं आहे की एक संकट येतं, त्या संकटावर थोडीफार चर्चा होते आणि पुढचं संकट येतं आणि मागच्या संकटाचं काय झालं याची आपण चर्चा करत नाही. कोरोनाचंही नेमकं असंच होत आहे की दुसऱ्या लाटेमध्ये जे गेले ते बहुतेक तरुण वयाचे होते, हे आपलं सगळ्यांचं निरीक्षण आहे. आणि दुसरं माझं निरीक्षण असं आहे की असंघटित क्षेत्रातली माणसं होती, म्हणजे जसं त्या ताईने सांगितलं की काम करत होते, तर हातावर ज्यांचं पोट आहे अशी संख्या खूप मोठी आहे. तुम्ही जर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतली माणसं होती की ज्यांना लॉकडाऊन मध्ये घरात बसण्याची चैन परवडत नाही, मी चैन शब्द वापरलो, ती चैन न परवडणार ही माणसं. म्हणजे मला माझा पगार सुरू आहे, सरकारने सांगितलं की तुम्ही घरात बसायचं लॉकडाऊन मध्ये, तर मी आनंदाने घरामध्ये पुस्तक वाचत बसतो कारण माझा पगार चालू होता. पण असंघटित क्षेत्रातली माणसं, शेतकरी असेल, कामगार असेल, ड्रायव्हर असेल, पेट्रोल पंपावर पेट्रोल वाटणारा असेल, आमचा सेंटरिंग काम करणारा असेल, स्वच्छता कर्मचारी असेल, ही सगळी माणसं हातावर पोट असल्यामुळे यांना इच्छा नसताना सुद्धा रस्त्यावर जावं लागलं, ड्रायव्हरला गाडी चालवावी लागली, स्वीपरला रस्ता झाडावा लागला आणि त्याच्यातून त्यांना कोरोना झाला. पण त्यांना कोणी कोरोना योद्धा म्हटलं नाही किंवा त्यांना कोणी 50 लाखाचं कवच दिलं नाही, जरूर ते पाकिस्तानचं काम करत होते, आमच्या देशात त्यांचा काही संबंधच नव्हता असं समजून आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. आणि ती सगळी असंघटित क्षेत्रातली माणसं आज त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असं माझं निरीक्षण. दुसरं, इतर विधवा आणि कोरोना विधवांमध्ये एक फरक असा आहे की इतर विधवांचं दुःख सुद्धा तितकंच तीव्र आहे, पण कोरोना विधवेला माणूसही गमवावा लागला आणि पैसाही गमवावा लागला. अनेक कोरोना विधवा कर्जबाजारी झालेले आहेत. त्याचा जर आपण अभ्यास केला, आम्ही आता मध्यंतरी एक सर्वेक्षण केलं, आपल्या निफाड तालुक्यातले जवळजवळ 800 कुटुंबांचं सर्वेक्षण आहे आमच्याकडे. तर 2500 कुटुंबांचं सर्वेक्षण जे आम्ही महाराष्ट्रामध्ये केलं की ज्यांचं 1 लाखापेक्षा जास्त बिल आलंय, तर 73% लोक असे आहेत त्याच्यातले 2500 पैकी की ज्यांचं बिल 3 लाखापेक्षा जास्त आले आणि ज्यांचं ओव्हर चार्जिंग झालेलं. ज्याला ओव्हर चार्जिंग म्हणजे आहे त्याच्यापेक्षा दुपटीनं बिल घेतलंय, 1.5 पटीनं बिल घेतलंय. 19 लाखाचे पेशंट आहेत आमच्याकडे, 20 लाखाचे पेशंट आहेत, 15 लाखाचे पेशंट आहेत. आणि माणूस काय करत होता तर पेट्रोल पंपावर कामाला होता. मग पुढचा प्रश्न माझ्या मनात आला की पैसे आणले कुठून? आणले कुठून? तर कर्ज काढलं, शेती विकली, सोन्याचे दागिने गहाण टाकले आणि शेवटी नातेवाईकांकडून आम्ही कर्ज काढलं. आता नातेवाईकांकडून उसने पैसे काढले तर बँक परवडली पण नातेवाईक परवडत नाही, कारण बँकेवाला एकदाच येतो, नातेवाईक समोर दिसलं तरी आपल्याला लाजल्यासारखं होतं की आता याला तर पैसे द्यावे लागतील कधी ना कधी. आणि म्हणून अनेक महिला आज शेती विकण्याच्या मनस्थितीत आहेत, घर विकण्याच्या मनस्थितीत आहेत. तर इतका हा भीषण प्रश्न आहे. मला हा प्रश्न कसा लक्षात आला? गिव्ह इंडिया नावाची एक संस्था आहे, ती संस्था 30,000 रुपये प्रत्येक कोरोनातल्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीला देते. तर मी आमच्या तालुक्यामध्ये अशा जवळपास 100 पेक्षा जास्त महिलांची फॉर्म भरली आणि आल्यानंतर प्रत्येकाला उत्सुकतेने विचारलं की मग किती बिल झालं होतं, तुमचे मिस्टर काय करत होते, मग आता तुम्ही काय करता? तर माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये कमी शिकलेल्या महिला खूप आहेत, कुठलेही कौशल्य त्यांच्या हातामध्ये नाहीये, गावाच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर कधी पडलेलं नाहीये. आणि मग कसे पैसे उभे करणार या महिला? आणि त्याच्यातून मग एखादं दुसरं सुचत गेलं आणि मग मी फेसबुकवर आवाहन केलं की कुणाला या विषयात काम करायचं. तर मॅडम म्हटलं तसं की समाजामध्ये जर चांगल्या पद्धतीने आवाहन झालं तर माणसं प्रतिसाद मिळतो. 190 संस्थांनी महाराष्ट्रातून आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज महाराष्ट्रातल्या 124 तालुक्यामध्ये आपल्या या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. फक्त मोबाईलवर बांधली गेलेली संघटना आहे, याला कुठल्याही प्रकारे मी कुठे फिरलो नाही, आज पहिल्यांदाच फक्त भाषण करायला बाहेर आलो. पण त्याचं क्रेडिट मी मला देण्यापेक्षा समाजाच्या संवेदनशीलतेत देतो की अनेकांच्या मनामध्ये होतं, त्याला फक्त गुंफण्याचं काम आम्ही केलं. आणि मग आम्ही 2-3 पातळीवर काम केलं की शासन स्तरावर आम्ही मिटिंग घेतल्या. सुप्रिया सुळेंनी आमची म्हणजे 15 ते 90 80 ते 90 हजार पुरुषांचे मृत्यू झाले, म्हणजे 80 ते 90 हजार महिला
या आज महाराष्ट्रामध्ये अधिकृत विधवा झाल्यात, म्हणजे शासकीय आकडेवारीनुसार ती संख्या जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये जर कमी वयाची संख्या काढली तर ती किमान 30,000 पर्यंत जाते अशी स्थिती आहे. आता ज्याचं वय जर 50च्या आतमध्ये आणि त्याच्या बायकोचं वय 40च्या दरम्यान आहे कुठेतरी, म्हणजे तिची मुलं समजा एक 20-22 वर्षी तरी लग्न झालं तरी कुठेतरी 15-17 वर्षाची मुलं आहेत, अशीच आजची सगळी स्थिती आहे. ज्या ज्या तिघी जणी बोलले त्याच्यावर आपल्या लक्षात आलं असेल. हेच महाराष्ट्राचं सगळीकडे प्रातिनिधिक चित्र आहे की हातामध्ये कौशल्य नाही. समजा एखाद्या IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या एखाद्या मुलीचा नवरा समजा वारला तर ती तिचं आयुष्य म्हणजे दुःख ऐकला पण तिचं आयुष्यच टेकला लागत नाही. मंदिरा बेदीचा नवरा मध्यंतरी वारला तर दुःख नक्कीच आहे पण तिचं आयुष्यच टेकलं लागत नाही. इथं म्हणजे 13वा झाल्यानंतर आता उद्यापासून काय खायचं हा प्रश्न अनेक घरांमध्ये आज निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या महिलांना तातडीनं मदत करण्याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही बोलायचं ना? तर सांगण्याचा मुद्दा असा की या महिलांचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा जो महत्वाचा प्रश्न मला जो जाणवतो तो आपल्या ग्रामीण भागामध्ये आम्ही भाऊबंदकी आणि मालमत्तेचे प्रश्न इतके भयानक आहेत की अनेक घरात 13व्या दिवशी भांडणं होऊन त्या सुनांना बाहेर काढण्याचे प्रकार घडले. म्हणजे आम्ही जे फोन करतोय ठिकठिकाणी तर निम्म्या महिला आम्हाला माहेरी सापडल्या. का तर त्या सांगतात की सासऱ्यांना आम्ही म्हटलं की आता आमचं काय, तर ते म्हणतात मी असल्याशिवाय वाटप करणार नाही, म्हणजे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वाटप करायचं नाही. अगदी स्टँडर्ड उत्तर सगळ्या महाराष्ट्रात आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की या महिलांच्या नावावर जमीन नाही, या महिलांच्या नावावर घर नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची इस्टेट यांच्या नावावर करून द्यायची मानसिकता सासरच्या लोकांची नसल्यामुळे आज या महिलांना माहेरी राहावं लागते अशी बऱ्याच ठिकाणी. एक उदाहरण सांगतो. परवा दिवशी रात्री मला फोन आला रावरी तालुक्यातून. यांनी जर सांगितलं की लहान बाळ आहे तर ती म्हणाली की मी 7व्या महिन्यात प्रेग्नंट असताना माझा नवरा वारला. 2 महिन्यानंतर मला लगेच माहेरी पाठवून दिलं की म्हणजे आता तुम्ही विश्रांती घ्या आणि माहेरी थांबा. मुलगी झाल्यानंतर सिझर झालं, 40,000 रुपये बिल झालं. 40,000 रुपये बिल झाल्यानंतर सासरे भेटायला आले तर मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की माझ्या वडिलांची काही परिस्थिती नाही, ते सेंटरिंग काम करतात, तुम्ही जर बिल भरलं तर बरं होईल. ते म्हणाले तू माहेरी बाहेर झालं ना, ते बाहेर तुझं आईबाप बघून घे, माझं काही संबंध नाही. आणि दवाखान्यात भांडण करून सासरा निघून गेला. अजूनपर्यंत परत त्यांनी संपर्क केला. मला सांगा काय मानसिकता असेल त्या बाईची. म्हणजे एकतर नवरा जवळ नाही, ज्याच्यापासून ते मूल झालंय ते जन्माला आलेलं मूल बघायला तो नवरा नाहीये, ते दुःख एकीकडे पचवायचं. आणि जी सासरची माणसं की ज्यांच्या आधारावर पुढचं आयुष्य काढायचं त्यांनी साधं 40,000च्या बिलावर भांडणं करून निघून जायचे काय आहे. तर इतके भीषण उदाहरण आहेत तुम्हाला सांगतो या सगळ्या प्रकारामध्ये. आम्ही जे सगळे अनुभवतो या केसेसमध्ये की ते बघवत नाही. आणि बँकांची कर्ज किंवा पतसंस्थांची कर्ज ही माणसांनी मोठा कॉन्फिडन्स ते काढलेले असतात. त्यांना असं वाटतं आपण आम्हाला आहोत. पण 70-70 हजाराची, लाख 5-5 लाखाची कर्ज आहेत. कल्याणमधल्या एका बाईचा मला फोन आला मध्यंतरी. त्या बाईनं फ्लॅटसाठी तिच्या नवऱ्याने 16 लाख रुपये कर्ज काढला. आता शहरातले कर्ज फ्लॅटची किमती पण मोठ्या. आणि ती म्हणाली की नवरा वारल्यानंतर ते नोटिसा द्यायला लागले मला. आता मी काय करणार म्हणे, माझं वय 50 आहे, मी कुठं नोकरी करणार आहे गावामध्ये. मुली होत्या, दोन्ही मुलींचे लग्न झाले. तिनं मुलींना फोन केले म्हणजे मी तुमच्याकडे राहायला आलं चालेल का. मुली म्हणाले काही दिवस येऊ शकते तू. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते बाईनं घरातलं सामान विकायला काढलं, फर्निचर विकून टाकलं, त्याच्यातून काही पैसे उभे केले, ते बँकेत भरले, फ्लॅट रिकामा केला, सामान मुलीकडे नेऊन ठेवलं. आणि आज ती बाई 15 दिवस एका मुलीकडे, 15 दिवस दुसऱ्या मुलीकडे, भाच्याकडे अशी राहते. आणि 7 किंवा 8,000 रुपये त्या फ्लॅटचं भाडं येतं, त्याच्यातून कर्जाच्या हप्ते फेडून राहिले. माझ्या गावामध्ये एक मुस्लिम महिला आहे, तिचं वय पण 50 आहे. तिच्या नवऱ्याचा टेलरिंगचा व्यवसाय होता. त्याने ते विदेशी कपडे वगैरे आणण्यासाठी 80,000 रुपयाचं कर्ज घेतलं, 30,000 रुपयाचं फिटलं. तर ते एक मायक्रो फायनान्स नावाचा एक प्रकार आहे की दर शनिवारी किंवा दर मंगळवारी तुम्हाला ते कर्ज फेडावं लागतं. तर त्या कर्जाचे लोक दारात येऊन उभे राहतात. 900 रुपये हप्ता दर आठवड्याला. दर मंगळवारी ते सकाळी लोक तिथे हप्ते मागायला येणार. त्या बाईने मला सकाळी 7 वाजता फोन केला आणि म्हटली की माझं पाय थरथर कापताय, थरथर चालली की ते काही पण करते मला. आणि ती माणसं काय मगरूर असतात की आम्ही गॅस उचलून देतो, आम्ही तुझं सिलेंडर पेटवून देतो, आम्ही कुलूप लावून जातो. त्या बाईनं दर आठवड्याला एक शेळी विकली आणि ती शेळी विकून 2-2 आठवड्याचं कर्ज फेडलं. 3 शेळ्या संपल्यानंतर ती म्हणते सर आता मी काय विकू, माझ्याकडे विकायलाच काही नाही आणि नवऱ्याचे 40,000 रुपयाचं कर्ज कसं फेडू. मुलगा विचारत नाही, नातेवाईक विचारत नाही. आपल्याला असं वाटतं की जात नावाची काहीतरी गोष्ट असते. आता मी त्या अनेकांशी बोलून पाहिजे पण ते कोणी मदत करायचं काय.
म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की एकट्या आहेत अक्षरशः बाहेर. आणि जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाचा असं खरवडून आतमध्ये पाहायला लागतो एखादा प्रश्न, तेव्हा त्याच्यात हे जे कंगोरे करतात, त्याच्यात हे जे बारकावे करतात, ते अत्यंत अस्वस्थ करणारे असतात. आणि काहींना घरं नाहीत, काहींकडे कागदपत्र नाहीत, आणि या महिलांमध्ये कुठल्याच प्रकारचं धाडस नाही. म्हणजे मला सांगायचं, समजा जाधव मॅडम त्या काही उद्या कलेक्टरला भेटू शकतील, सचिवाला पण नजर दूर वाद लावू शकतील, पण या महिला तलाठ्याशी सुद्धा बोलायला धाडस नाही यांच्यामध्ये. तलाठ्याशी बोलू शकत नाही, ग्रामसेवकाशी बोलू शकत नाही. कुणी म्हटलं नाही होणार तुमचं, चाललंय परत. कॉन्फिडन्सच नाही ना तो, त्या प्रकारचं ज्ञान, त्या प्रकारचं घराबाहेर पडणं, हेच तरी त्यांच्या बाबतीत घडलं. माझ्या गावात एका बाईने मी विचारलं की तुमचा नवरा कुठे ऍडमिट होता? पुण्याला. आता आपल्याला पटकन कुणी दवाखान्याचं नाव सांगतं, ते बाबा मला नाही सांगता येणार. मी जरा वैतागलो, म्हटलं असं कसं काय? ते म्हणजे मला गाडीत ऍम्ब्युलन्स मध्ये बसून नेलं, आतमध्ये नवरा ऍडमिट होता. ते खिडकीतून बाहेरचं जेवढं दिसत होतं तेवढंच मी बघितलं. नवरा आल्यानंतर ते डॉक्टरांना माझा मुलगा म्हटला आता परत आपल्याला गावाकडे जायचं. मी ऍम्ब्युलन्स मध्ये बसते, गावाकडे निघून आले. ते कोणतं शहर होतं, कोणता गाव होतं, कोणता दवाखाना होता, मला काहीच माहिती. मला सांगा, अशी बाई आहे की कधी तुमचे ऑनलाईन फॉर्म भरणार आहे, कुठल्या प्रकारच्या योजना, कोणत्या सबसिडी, कोणत्या स्कीम देणार. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या महिलांच्या आपल्याला पाठीशी उभं राहायला पाहिजे. या महिलांना आपल्याला मदत केली पाहिजे. आणि ती मदत 2-3 प्रकारची असू शकते. म्हणजे आपल्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, तणाव आहे, प्रेम आहे, परंतु ती सहानुभूती आता कृतीमध्ये गेली पाहिजे. आणि या महिलांना उभं करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. काय करू शकतो आपण या महिलांसाठी? तर पहिली गोष्ट मला अशी वाटते की ज्या काही एक्झिस्टिंग स्कीम्स आहेत शासनाच्या, ज्या अस्तित्वात असलेल्या योजना आहेत, त्या या महिलांना तातडीने मिळवून दिल्या पाहिजे. आता सुदैवानं काकांसारखे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य किंवा असल्यामुळं इथं स्थानिक प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करेल याची मला खात्री आहे. संजय गांधी निराधार सारखी योजना आहे, ती मला असं वाटतं की या गावातल्या प्रत्येक विधवेला मिळाली पाहिजे. आणि प्रत्येक विधवा महिलेला ती सरकार देण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र पूर्ण करून ती आपण लवकरात लवकर दिली पाहिजे. या योजनेमध्ये अडचण काय आहे की ही योजना अतिशय क्रूर योजना आहे. म्हणजे या योजनेमध्ये फक्त 1000 रुपये सरकार देतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संजय गांधी निराधार मध्ये फक्त 1000 रुपये दिले जातात. परवा रामदास आठवले आमच्या गावाला आले होते, केंद्रीय समाज कल्याण मंत्री. त्यांना मी भेटून निवेदन दिलं. तेच निवेदन मी अजित पवारांना दिलं, तेच निवेदन मी धनंजय मुंडेंना दिलं की ही काय योजना आहे. म्हणजे गरिबांची तुम्ही चेष्टा करताय का? आज 1000 रुपये महिना, म्हणजे आज आमचे पगार जर होते तर 2 आणि 2.5 हजार रुपये दिवसाला आम्ही पगार देतो, रविवारी सुद्धा देतो. आणि या बिचाऱ्या गरिबांना तुम्ही फक्त 33 रुपये रोज देता. आणि त्याची अट काय आहे? काकांना माहिती, 21,000 रुपये उत्पन्नाची अट. मी रामदास आठवलेला मोबाईल काढून दाखवला आणि म्हटलं की साहेब 365 ने भागल्यावर 58 रुपये येतात. 21,000ला जर 365 ने भागलं तर 58 रुपये येतात. नवरा बायकोचं उत्पन्न म्हणजे 29 रुपये झाले. 29 रुपयावर जगणारं महाराष्ट्राचं कुटुंब मला दाखवा. आणि तलाठ्याकडे गेलं, तलाठ्याने म्हणायचं काय तुम्हाला मिळणार 21,000 उत्पन्नाचा. अरे मग कुणाला मिळणार आहे? कोणीच नाही ना महाराष्ट्रात 21,000च्या खाली. भिकारी सुद्धा 50 रुपयापेक्षा जास्त पैसे मिळतो. आणि असं असताना तुम्ही खुशाल चेष्टा करता गरिबांची आणि 21,000 रुपयाचं उत्पन्नाची अट लावता. दुसरी अट काय त्या योजनेमध्ये? 18 वर्षाच्या पुढे जर मुलगा असेल तर ते त्या बाईला मिळणार नाही. जर 18 वर्ष मुलाला कलेक्टरची नोकरी नाही. 18व्या वर्षी मुलगा कितवीला असतो? 12वीला असतो. मग 12वीला जर तिचा मुलगा आहे तर तिचा काही गुन्हा आहे का? तो माझा मुलगा 12वीमध्ये शिकतो, त्याला काही उत्पन्न आहे का? त्याला काही सरकार पेन्शन देते का? स्कॉलरशिप काय देते? पण योजना अशा बनवलेल्या असतात की त्याच्यामध्ये या प्रकारची रचना केलेली असते. आम्ही त्या समाज कल्याण मंत्रालयात चौकशी केली की म्हटलं ती उत्पन्नाची का वाढवत नाही तुम्ही? तेव्हा सर प्रॉब्लेम असा आहे 5,000 कोटी रुपयाचा बोजा पडेल. म्हटलं का बरं? आणि जास्त गरीब त्या योजनेमध्ये येतील. म्हटलं चांगलं नाही म्हणे 5,000 कोटी रुपयाचा बोजा पडेल. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना काल 11% महागाई भत्ता देताना तुम्हाला हा प्रश्न पडला नाही किती कोटीचा बोजा पडेल? आमदारांना 30-30 लाखाच्या गाड्या मंजूर करताना तुम्हाला बिल कर्ज देताना प्रश्न पडला नाही किती बोजा पडेल? पण गरिबांसाठी काय द्यायचं म्हटलं की लगेच तुमचं कॅल्क्युलेशन वाजायला लागतं. हा काय प्रकार? आणि म्हणून या संजय गांधी निराधार योजनेच्या दोष दूर करण्यासाठी आपण लढूया. मी स्वतः नागपूर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे माझ्या नावाने. आणि त्या याचिकेमध्ये आम्ही हीच मागणी केली की किमान 5,000 रुपये पेन्शन केलं पाहिजे आणि या सगळ्या त्याच्या अटी जाचागाठी काढून टाकल्या पाहिजे. पण ते करताना आपण सातत्याने बोललं पाहिजे. म्हणजे तुमचे जर कोणी आमदार आले, मंत्री आले तर सातत्याने हा विषय काढला पाहिजे. संजय गांधीचं काय? रामदास आठवलेंना खूप आवडलं. मी गेल्यानंतर ते कार्यकर्त्यांना म्हणत होते की या विषयावर मला पहिल्यांदाच प्रश्न विचारलाय मला. तर असं सारखं कार्यकर्त्यांनी बोललं पाहिजे.
आणि असे जे काही सेन्सिटिव्ह लोक आहेत, रामदास आठवले असतील या लोकांना या प्रश्नावर ते नक्की काम करतील, पण फक्त दडपण त्याच्यावर आपल्याला सामाजिक निर्माण करायला पाहिजे. दुसरी जी योजना आहे विधवा महिलांसाठी ती आहे बालसंगोपन योजना. ही योजना दुर्दैवानं कुणालाच माहित नसते, म्हणजे मला सुद्धा माहित नव्हती. ही बालसंगोपन योजना अशी आहे की महिला बाल कल्याण विभाग जो आहे आपला नाशिकचा, म्हणजे राज्य सरकारचा, जिल्हा परिषदचा नाही, तर त्या मार्फत ही योजना राबवली जाते. आणि प्रत्येक विधवा महिलेला तिच्या पहिल्या 2 मुलांना, म्हणजे कोणत्याही 2 मुलांना, जर 3 मुलं असतील तर शेवटचे 2 लहान मुलांना दर महिन्याला 1100 रुपये द्यायची योजना आहे. ही चांगली योजना आहे. म्हणजे समजा या ताई आहेत आणि यांनी सांगितलं मला 2 मुलं आहेत, तर दोन्हीच्या दोन्ही मुलांना 18 वर्ष होईपर्यंत 1100 रुपये महिना सुरू होऊ शकतो. आणि म्हणून काका माझी अशी इच्छा आहे की या गावातल्या प्रत्येक विधवेला बाल संगोपन योजना मिळाली पाहिजे. 1100 रुपये महिना म्हणजे त्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न मिटला ना. आणि यशोमती ठाकूरांनी जी राज्य सरकारकडे मागणी केली त्यामुळे त्या असं म्हटलं की 2500 रुपये महिना करायला मुलांसाठी. अजितदादांनी आमच्या मीटिंग मध्ये शब्द दिला की आपण या योजनेवर नक्की रक्कम वाढवू, तर ती 2000 व्हायची शक्यता आहे. जर 2000 रुपये एका मुलाला एका महिन्याला जर मिळाले तर मला असं वाटतं की किमान मुलांचा तरी प्रश्न असतो. म्हणजे आम्ही म्हणतो तसं कोर्टाने जर ऑर्डर दिली आणि संजय गांधी निराधार योजनेची जर 5000 ऐवजी 3000 केले, हे जर 2-2000 केले तर किमान 5-6000 रुपये या महिलेच्या घरामध्ये येतील आणि या महिलांना किमान ज्याला बेस्ट म्हणतो आपण तो मिळेल. दुसरा, अंत्योदय योजनेमध्ये यांचं रेशन कार्ड काका टाकलं पाहिजे. सुदैवाने छगन भुजबळ आपले जवळचे आहेत, पालकमंत्री जवळपास आहेत, तर त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी तत्वतः मान्य केले, पत्राला उत्तर देऊन मान्य केले की या सगळ्या महिला आम्ही अंत्योदयमध्ये घेऊ. तर लासर गावामध्ये सगळ्या विधवा महिला ज्या जर अंत्योदय योजनेमध्ये आल्या तर यांना किमान मोठ्या प्रमाणावर धान्य मिळेल, कमी किमतीचे धान्य मिळेल आणि त्या धान्याचा त्यांना उपयोग होऊ शकेल. त्यानंतर याच्यात ज्या महिला दारिद्र्य रेषेखालच्या असतील, ज्यांच्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड असेल किंवा पिवळं रेशन कार्ड असेल, त्यांना तहसील कचेरीमध्ये कुटुंब सहाय्यता निधी नावाचा एक निधी आहे जो केंद्र सरकारचा होतो 20,000 रुपये. तर कुठल्याही महिलेचा पती जर अकस्मात मृत्यू पावला तर तिला केंद्र सरकार 20,000 रुपये देतो. तर ते 20,000 रुपये आपण या महिलांना तहसीलदारांच्या मदतीने देऊ शकतो. या 4 गोष्टी जरी मला असं वाटतं की नजीकच्या काळात लासलगाव आणि लासलगावच्या परिसरातील महिलांसाठी जरी घडल्या तरी आमच्या या भगिनींना खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकेल. म्हणजे एक तर संजय गांधी निराधार योजनेचं पेन्शन, दुसरं बाल संगोपन योजना, तिसरं अंत्योदयमध्ये धान्य मिळणं आणि कुटुंब कल्याण जी निधी जे आहे 20,000 रुपये तो त्यांना मिळवून देणं. 5वा प्रयत्न आम्ही असं करतोय की या महिलांच्या हॉस्पिटलमध्ये जे बिलं झाले त्या बिलाच्या रक्कमा यांना परत मिळवून द्यायच्या. आता ते थोडंसं अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे. म्हणजे मंत्री सुद्धा आम्हाला म्हटले आज कुठं होत असतं, डॉक्टर कधी परत घेऊन केलं तर खरं आहे, पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मंगळवारी त्याच मुद्द्यावर राजेश टोपे बरोबर आमची मीटिंग आहे. आम्ही असं म्हणतोय की राज्य सरकारने रेट ठरवून दिले होते की 2,000 रुपये रोज घ्यायचे किंवा 1,500 रुपये रोज घ्यायचा, तर त्याच्यापेक्षा जास्त बिल झालेले जर पुरावे असतील, म्हणजे समजा एका महिलेचं बिल जर 4 लाख रुपये झाले आणि ऍक्च्युली ते बिल 2.5 लाख रुपये व्हायला होते कागदावर, तर ते 1.5 लाख रुपये हॉस्पिटलने परत दिले पाहिजे. तर त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये समिती स्थापन करा आणि या सगळ्या महिलांची बिलं तपासून द्यायची व्यवस्था करा. मी त्या मीटिंग मध्ये असं म्हटलं की जर तुम्ही सरकार म्हणून या महिलांना मदत करत नाही तर मग जे त्यांचं गेलं ते त्यांना मिळवून द्या, ती सुद्धा मदतच होईल त्यांची त्या प्रकारची. तर त्याचं दडपण निर्माण करावं लागेल, कारण ते लगेच होणार नाही. कारण डॉक्टर किंवा हे सगळ्या प्रकारचं जी काही संघटना आहे त्या खूप स्ट्रॉंग आहेत आणि सरकार या व्हाईट कॉलरला दुसऱ्या तयार नसतं. तर पण तरी सुद्धा आपण दडपण निर्माण करून या महिलांना त्यांची रक्कम परत मिळवून द्यायचा प्रयत्न करूया. तर त्या प्रकारचं ऑडिट जर लागलं तर मी ताईंना आणि काकांना नक्की सांगेल आणि या महिलांच्या बिलाच्या रक्कम सुद्धा आपण परत मिळवून द्यायचा प्रयत्न करूया. आणि शेवटचा मला जो भाग महत्वाचा वाटतो तो मला असं वाटतं की मालमत्तेच्या बद्दलचे जे त्यांचे इश्यूज आहेत तिथे गाव म्हणून वाईटपणा आपण घेतला पाहिजे. म्हणजे समजा एखादी महिला सासरी राहते आहे आणि तिला काही मालमत्तेचा वाटा मिळत नाही, तर अशा वेळी मला असं वाटतं की ग्रामपंचायत सदस्य असतील, गावातले प्रतिष्ठित नागरिक असतील, यांनी वाईटपणा घेतला पाहिजे. आणि वाईटपणा घेऊन की नाही तुमचं चुकतंय, ती सूने तिचा अधिकार आहे, तिला जमून दिला पाहिजे, तिला पण आयुष्य आहे, तुम्ही जगवलं पाहिजे, अशी मध्यस्थी केली पाहिजे. पूर्वीच्या काळात हे होतं, पूर्वीच्या काळात गावातले जे प्रमुख लोक ते असे हस्तक्षेप करायचा. आज असं झालं की तुमचं काय संबंध, तुम्ही कोण बोलणार, अशा पद्धतीची माणसं निर्माण झाल्यामुळे लोक मध्ये पडत नाहीत. पण अशा पद्धतीचं गावागावामध्ये जर दडपण निर्माण झालं तर या महिलांना शेतीतला वाटा, घरातला वाटा मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग मला हा वाटतो की यांची जी रोजगार निर्मिती आहे यासाठी आपल्याला काय करता येईल, इथे खरा आपला कष्ट लागणार.
म्हणजे या महिलांना आपण शासकीय योजना मिळवून देऊ. पण खरं पुनर्वसन तेच असेल माझ्या दृष्टीने की या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. आणि स्वतःच्या पायावर उभ्या जर राहायच्या असतील तर यांना स्वयंरोजगार हाच मार्ग आहे. दुर्दैवाने बचत गट यांना फार उपयोगाचे नाही, कारण बचत गटामध्ये 10-12 महिला लागतात आणि यांच्यापैकी एका गावामध्ये विद्वान आहेत, कुणी या वाडीची आहे, कुणी त्या वाडीची आहे. तर स्वयंरोजगार यांना काय देता येईल? आपल्याला स्वयंरोजगार म्हणजे नेहमी शिलाई मशीन सुचतं, कारण ते हिंदी पिक्चर मध्ये कोणते विधवा काय त्या शिलाई मशीनवर बसलेले असतात. तर त्याच्यामुळे सगळ्यांना ते शिलाई मशीन म्हणजे असं वाटतं की पुनर्वसन आहे. पण मला असं वाटतं की आज नवीन प्रकारच्या बऱ्याच मशीनरी आल्या. समजा की पॉपकॉर्नचं मशीन आले, डाळी वेगळ्या करायच्या मशीन आलेलं आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम करायचं मशीन आहे. तर छोट्या छोट्या 30-30 हजारापर्यंत, 40-40 हजारापर्यंत खूप चांगल्या मशीन आल्या आणि सरकार पण त्याच्यावर अनुदान देते सध्या. तर मग गाव म्हणून आपल्याला असं काय करता येईल का? गावातले रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे, किंवा काही स्वयंसेवी संस्था आहेत, किंवा लासलगाव गावामध्ये जी लोक मुंबईला आहेत, पुण्याला आहेत, त्यांना गावासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. तर अशा महिलांची यादी करून प्रत्येक महिलेला विचारून तुम्ही काय करा, तुम्ही काय करा. कारण बऱ्याचदा काय होतं, पिठाच्या चक्के द्यायच्या, आणल्या 50 चक्क्या वाटल्या, प्रत्येक घरात चक्की चालत नाही, घरात ठेवून दिल्या. तर असं होता कामा नाही. तर उलट झालं पाहिजे, आपण काहीतरी आणून देण्यापेक्षा त्यांच्यातून मागणी पुढे आली पाहिजे की प्रत्येक महिलेला, समजा त्या काकाने सांगितले की आम्ही यादी करायला सुरुवात केली, तर मग त्याच्यातल्या प्रत्येक महिलेला विचारलं पाहिजे की तू काय करणार आहेस, तुला काय पाहिजे. शेतीवरची महिला म्हणून मला 4 शेळ्या घेऊन द्या, दुसरी एखादी म्हणून की मला गोठा बांधून द्या. कारण शेतीतली महिला शेतीशी संबंधित मागे, ती काही म्हणणार नाही की मी पिको फॉल करते. आणि शहरी भागातली किंवा गाव पातळीची महिला वेगळं मागे, तिच्या घराच्या बाहेर समजा छोटी जागा आहे, ती असं म्हणाल मला जर टपरी टाकून दिलं तर मी काहीतरी मला किराणा मालाचं दुकान टाकेल. म्हणजे प्रत्येकीच्या गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येकीच्या कल्पना वेगळ्या आहेत. त्या जर मला असं वाटतं की त्या जर समजून घेतल्या आणि त्याचं सॉर्टिंग करून जर बाहेरचे आपण डोनर मिळवले, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तर ते सर्वात महत्वाचं योगदान तुमच्या कारकिर्दीमधलं ग्रामपंचायतीचं होईल असं मला वाटतं की आम्ही किमान 50 महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि ते पुण्य आणि ते योगदान सर्वात महत्वाचं असणार. आणि म्हणून मला असं वाटतं की या गावाला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. तर तुम्ही जर ठरवलं तर खरोखर हे होऊ शकतं आणि म्हणून ते एक मॉडेल ठरेल. आम्ही स्वतः CSR फंडामध्ये तसा प्रयत्न करतो आहोत. पण तुम्ही जर गाव पातळीवर अशा पद्धतीने या महिलांना रोजगार द्यायचा प्रयत्न केला तर आज शहरी भागातले लोक खूप मदत करायला तयार आहेत. तुम्हाला सांगतो, फक्त आपण म्हणायचा अवकाश की लगेच लोक गुगल पेवर पैसे पाठवायला सुरुवात करतात. जसं मॅडमने मगाशी उदाहरण सांगितलं की मी एका मुलीसाठी हाक मारली, 2 दिवसात 1.5 लाख रुपये झाले. माझ्या गावात एक कांचन नावाची वडार वस्तीमधली स्त्री, तिच्या नावावर असं झाडू काम करायचं. आम्ही तिच्या घरी भेटायला गेलो तर सगळे फ्लेक्स लावलेले, तर फ्लेक्सच्या घरात ती राहते. इकडे शरद पवार आहे, तिकडे देवेंद्र फडणवीस आहे, इकडे उद्धव ठाकरे. म्हणजे काय प्रकार आहे, पक्षाचं कार्यालय आहे का? किंवा साहेब मला घरच नव्हतं, मग मी ते फ्लेक्स खाली टाकतात ना, त्याचे कापड आणले ते लावून राहते. म्हटलं पहा राजकीय पक्षाने कसा आधार दिलाय. आणि मग इतकं वाईट वाटलं आम्हाला. आणि मग त्याच दिवशी आम्ही संकल्प केला की या बाईला घर बांधून द्यायचं. कारण तिला कोण बांधून देणार बिचारीला. नगरपालिकेत गेलो, नगरपालिका म्हटली तिच्या ड यादीत नाव घेऊन, ड यादीत ती जेव्हा येईल म्हटलं तिच्या पोरी म्हाताऱ्या होतील तोपर्यंत, त्याला काय अर्थ आहे. आणि मग आम्ही लगेच वर्गणी काढायला सुरुवात केली. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, फक्त माझ्या गावामधून आतापर्यंत 1,30,000 रुपये जमले आणि तिचं घर पण बांधून झालं. म्हणजे आता संडास बाथरूमचं काम चाललंय. मागाशी फोन आला, विटा पाहिजे, तुम्ही खोलीत विटा पाठ करायचं. तर सांगण्याचा मुद्दा असं की दसऱ्याला आम्ही त्या घरात उद्घाटन करतो, ती बाई तिच्या घरामध्ये राहते. म्हणजे मला सांगा की होऊ शकतं. तुम्हाला सांगतो समाज इतका चांगला आहे, म्हणजे मी पुष्कळ टीका करतो अनेकदा, पण समाजात चांगलपणा पण प्रचंड आहे. तुम्हाला सांगतो की माणसं मदत करायला तयार आहे. आज जो नोकरी करणारी जी मुलं आहेत ना, तरुण मुलं, ही एकदम चांगली आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. IT मधली मुलं असतील, कंपन्यांमध्ये काम करणारी, ते विचारात सुद्धा ते कशाला पैसे पाहिजे देतात, लगेच पाठवतात. आणि गावाबद्दल प्रेम असतं म्हणून गावातली जी बाहेरची माणसं आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही जर हे काम केलं तर हे खूप महत्वाचं काम आहे. हॉस्पिटलने खूप लूट केलेली आहे, या बायका खूप दुःखी आहेत. आपल्याला या महिलांना उभं कसं करता येईल हा मला महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि आता शेवटचा मला एक महत्वाचा मुद्दा वाटतो की सावित्रीबाईंपासूनची ही मोठी चळवळ आहे. महर्षी धोंडोकेशव कर्वे असतील किंवा ज्या पंडिता रमाबाईंची स्मृती शताब्दी वर्ष आहे या वर्षीचं, पंडिता रमाबाई की ज्यांनी पहिल्यांदा विद्वांसाठी आश्रम काढला आणि समाजाचे टप्पेटप्पे सहन केले. तर 100 वर्षानंतर सुद्धा आज आम्हाला फक्त विद्वांच्याच प्रश्नावर बोलावं लागत असेल तर हा आपला पराभव आहे पंडित रमाबाईंपासून सगळ्या महापुरुषांचा. मला सांगा की मॅडमने जसं उल्लेख केला की केरळ सरकार 1 लाख रुपये प्रत्येक विधवेला दिला. बिहारला ज्यांना आम्ही चेष्टा करतो, बिहारी लोकांची मागास, त्या बिहार सरकारने प्रत्येक विधवेला 4 लाख रुपये दिले. ज्या केजरीवालची आम्ही टिंगल करतो त्या केजरीवालने प्रत्येक महिलेला 50,000 रुपये दिले. ओरिसा सरकार आहे, त्यांनी पेन्शन सुरू केलं, सगळ्यात गरीब राज्य.
राजस्थान सारख्या सरकारने 1 लाख रुपये प्रत्येक महिलेला दिले आणि 50,000 रुपये तिच्या मुलीच्या लग्नाला दिले. आपल्याला या महिलांच्या मुलीच्या लग्नाला सुद्धा मदत करता येईल. दिवाळीनंतर जर काही मुली कोणी जर लग्न करणार असतील यांच्या मुलींचे मोठ्या, तर त्याला सुद्धा सामुदायिक विवाह आपल्याला असं गावामध्ये करता येईल. अशा प्रकारची मदत जर बाकीचे राज्य करतायत, तर मग ज्या राज्याला महात्मा फुलेंपासून, सावित्रीबाईंपासून, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाईंपासून, ताराबाई शिंदेपासून ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये विधवा प्रश्नावर काम केलं, त्या महाराष्ट्राला सांगायची गरज आहे हेमंत कुलकर्णी की या महिलांना काहीतरी मदत करायची गरज आहे. हे तुम्हाला सुचायला पाहिजे होतं, कारण तुमच्या हातामध्ये फुलेशाह आंबेडकरांची माळ घेऊन बसलेले तुम्ही. कुठल्याही विषयामध्ये फुलेशाह आंबेडकरांची तुमची भाषणं पूर्ण होत नाही. आणि मग फुलेशाह आंबेडकरांची भाषा एकीकडे बोलायची आणि दुसरीकडे मात्र फुलेशाह आंबेडकरांनी ज्या वंचित उपेक्षित महिलांसाठी जीव टाकला त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्या महिलांना आत्महत्या करण्यापर्यंत वेळ आणायची. हा सरकारचा असंवेदनशीलपणा सरकारने सोडला पाहिजे आणि या महिलांना एकरकमी मदत केली पाहिजे, म्हणजे त्या कर्जातून बाहेर पडू शकतील. मला असं वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये सुरुवात आपल्याला अशी करता येईल की एक छोटासा गट आपल्याला तयार करता येईल. प्रतिभाताई आहेत किंवा अजून अशा काही महिला आहेत, तर यांनी एकत्र येऊन आणि काही कार्यकर्त्यांनी किमान सुरुवातीला यादी मिळवणं आणि लासलगाव कडे जे छोट्या छोट्या वाड्या आहेत त्या वाड्या पण याच्यामध्ये घेतल्या पाहिजे, कारण छोट्या वाड्यांवर पण खूप लोक गेलेले आहेत आणि त्याच्यातली जी कमी वयाची 60 वर्षाच्या आतमधली जी माणसं आहेत त्याच्या पुरुषांची यादी बनवून त्यातल्या ज्या महिला आहेत अशा महिलांना एकत्र करणं आणि मग त्यांना कागदपत्र कोणते नाही ते कागदपत्र मिळवून देणं किंवा जसं मी म्हटलं की या 4-5 योजना त्यांना मिळवून देणं आणि रोजगारासाठी प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं. या महिलांच्या घरी जाणं हे सुद्धा सामाजिक काम आहे. आपल्याकडे कसं आहे की 10वा होईपर्यंत एवढी गर्दी त्या घरावर जाते की ते घरातले लोक फार झोपा मिळत नाही त्यांना. कुणी रात्री 10 वाजता सुद्धा कधी होतं आलो भेटायला आलो दारावर आलो ते फार दार बंद होईपर्यंत लोक दारावर जात असतात आणि 10 वेळा. पण एकदा 13वा झाला मग मात्र कोणीच त्या घराकडे फिरत नाही, मग ते घर एकदम शुद्र होऊन जातं. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो सणाच्या दिवशी त्या बायकांची मनस्थिती इतकी वाईट असते. मी आमच्या गावात एक विधवा महिला आहे म्हणजे 2 वर्षापूर्वी, तर दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्यांचं दार वाजवलं आणि तिच्या घरात जाऊन बसलो. काहीच बोललो नाही. त्या बाईच्या डोळ्यात घाघा अश्रू आले की तुम्हाला बरोबर कळत असं, कारण ते कळलं पाहिजे ना माझ्या घरात लक्ष्मीपूजन कोणी साजरं करेल ना. मी फक्त जाऊन बसलो, काहीच केलं नाही. माझे शिक्षक होते, त्यांची बायको वारली. तर हे आपण करायला पाहिजे. तुम्हाला सांगतो की आपल्या घरी कोणी सण साजरे करेल. राखी पौर्णिमा मी माझ्या बहिणीकडे केली, त्या फ्लेक्स लावलेल्या त्या बाईच्या घरात जाऊन आम्ही राखी बांधून दिली. तर हे करूया आपण सणाच्या दिवशी इतर दिवशी या महिलांच्या घरी जाणं, त्यांना भेटणं, त्यांचं सांत्वन करणं. नुसतं बोलणं सुद्धा काम आहे, सामाजिक काम आहे. सामाजिक काम म्हणजे खिशातच हात घातलं पाहिजे असं काही नाही. नुसतं तुम्ही बोलणं. समजा त्यांची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात तिथे जाऊन नुसतं मुख्याध्यापकांना सांगितलं 2 पोरं लक्ष ठेवा बरं का, यांना फी मागू नका, यांना पुस्तकं वाया द्या. शाळा आनंदाने करतील ना, त्यांना पण ते सांगावं लागतं नाही की बाबा ही मुलं आहेत बरं का असं. म्हणजे असं छोटं छोटं चालतं करण्यासारखी काम आहे. वन टाइम सेटलमेंट आपण करू शकतो. समजा गावच्या पतसंस्थेचे एखाद्या महिलेवर कर्ज आहे, काकांसारख्या माणसांनी किंवा तुमच्या 4 प्रतिष्ठितांनी सांगितलं चला बैठक करा, तुम्ही व्याज सोडून द्या, चला मुद्दलाचे हप्ते पाडण्याविषयी ऐकते पतसंस्थेवाले, बँकेवाले ऐकते. पण त्या महिलांनी पण यांच्यापर्यंत आलं पाहिजे, यांना सांगितलं पाहिजे, तर या गोष्टी होऊ शकतील. सुदैवानं आजचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे अत्यंत संवेदनशील, यांना काहीतरी कामं करून दाखवायची, सामाजिक कामं करायची. तर अशा प्रकारची माणसं आहेत त्यामुळे या गावामध्ये होऊ शकेल. निफाड तालुक्याला एक वेगळी परंपरा आहे. मी स्वतः शरद जोशींचा कार्यकर्ता आहे, तेव्हा आमच्या दृष्टीने निफाड म्हणजे त्या काळात एकदम तीर्थक्षेत्र असायचं की शरद जोशी तिथे जायचे काय किंवा तुमचे ते प्रल्हाद पाटील कराड वगैरे सगळी जुन्या पिढीची सगळी माणसं, नानासाहेब वगैरे, तर ते सगळे माणसं आम्हाला त्या काळातली माहिती होती. आणि शेवटची एक समिती फक्त सांगतो की एक वात्सल्य समिती नावाची एक समिती आहे की आमच्या मागण्यावर सरकारने ती स्थापन केली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदार त्याचे अध्यक्ष आहेत आणि CDPO ज्याला म्हणतात म्हणजे अंगणवाडीचे जे सचिव आहेत ते त्याचे सेक्रेटरी आहेत. आणि ही समिती फक्त विधवा महिलांसाठी स्थापन केली. म्हणजे ते आमच्या पाठपुराव्याचं यश आहे की महाराष्ट्रातल्या 354 तालुक्यात ती समिती स्थापन केली सरकारने. पण त्या समितीकडून हे कामं करून घेतली पाहिजे. ती समितीच्या मीटिंग होतात का, तहसीलदारांना भेटणं आणि आपल्या गावामध्ये त्या समितीच्या माध्यमातून एक मीटिंग त्यांना म्हणायचं, तहसीलदारांना म्हणायचं आमच्या इथं लावा आणि आमच्या तालुक्यातल्या महिलांची मीटिंग घ्या आणि मग या महिलांच्या अडचणी समजून घ्या. तर वात्सल्य समिती जी आहे त्या वात्सल्य समितीमध्ये आपल्याला करता येईल. वात्सल्य समितीमध्ये एक प्रतिनिधी घ्यायची तरतूद आहे, जे NGOचं प्रतिनिधी म्हणजे आपल्या विधवांसाठी काम करणाऱ्या महिलेचं प्रतिनिधी. तर अशा सुद्धा आपल्याला लोक त्याच्यामध्ये घेता येतील. मला असं वाटतं की मी बरंच काही मांडलं. या ज्या विषयाची सुरुवात आहे, पण ही सुरुवात होणं हीच मला खूप महान गोष्ट वाटते. सर्वच एकल महिला म्हणजे फक्त मी कोरोना विधवा म्हणत नाही, इतर कारणाने विधवा, ऍक्सिडेंटमध्ये जिचा नवरा गेला तिचंही दुःख तितकंच मोठं आहे. म्हणून कोरोना विधवा असेल, इतर विधवा असेल, घटस्फोटीत असतील,
आपल्यामध्ये एक वाईट चाल आहे परित्यक्ता. लग्न न करता बायका सोडून देण्यामध्ये अनेकांना खूप शर्त वाटते. तर अशा परित्यक्ता महिला असतील, ज्या लग्न न करता एकट्या राहिल्या असतील, त्या कुमारी असतील, या सगळ्या महिला आता एकत्र केल्या पाहिजे आणि त्यांच्यासाठी नजीकची 5 वर्ष काम केलं पाहिजे. कारण सगळे प्रश्न त्यांच्याजवळ जाऊन थांबतात. स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्याशी निगडीत आहे, स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्याशी निगडीत आहे, सक्षमीकरणाचा प्रश्न त्यांच्याशी निगडीत आहे, गरिबीचा प्रश्न त्यांच्याशी निगडीत आहे. मुलं शाळेतून काढून घेण्याचं प्रमाण त्याच महिलांमध्ये जास्त आहे आणि लवकर मुलींची लग्न करणारे त्याच महिला आहेत. मी जेव्हा बालविवाहाचा अभ्यास केला बराच, बालविवाह हा एक माझा आस्थेचा विषय. तर बालविवाह कोणती महिला करते? तर ती एकटी महिला करते जिला नवरा नाही. त्या बाईला ओझं वाटतं 18 वर्षाची मुलगी, ती म्हणती माझ्या मुलीला काही झालं तर कोणी माझ्या मागं, चला बाई ओझं पटकन दूर करू. आणि ती बाई नेहमी लहान मुलं आपल्या मुलीचं लग्न करून टाकते. आणि म्हणून या एकल महिलांचे प्रश्न जर सुटले तर मोठ्या प्रमाणावर समाजाचा अभिसरण होईल आणि म्हणून त्या भावनेनं आपण या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो की अक्षरशः हक्क म्हणून मॅडमला फोन केला आणि काकांनी लगेच ही मीटिंग आयोजित केली. तर या निमित्ताने लासलगावमध्ये एक वेगळा विषय पुढे आला. त्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांशी बोलता आला, याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.